दादा घ्या. केवढे लागली बाटली? केवढ्याला असू द्या, प्या. तुम्हाला प्यायचं होतं ना. धरा मग, चला घ्या पिऊन पाणी, चला. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर चला, आज मस्तपैकी वातावरण एकदम फ्रेशमध्ये होतं आणि बघा सूर्य पण उगवलेला होता. आज आहे ना एकदम असं छान वाटत होतं, कारण की ना आज पाऊस आहे ना बंद झाला होता, म्हणजे झिमझिम हा सारखा चालूच होता. ढीच पाऊस झाला आम्हाला. तर 4 दिवस सलग वीज पाऊस चालू झाला आणि 4 दिवसाच्या नंतर आज सूर्य उगून आला होता. सगळीकडं असं एकदम वातावरण छान वाटत होतं. आणि ना जे पक्षी आपले बसले होते ना घरट्यांमध्ये, ती आज बाहेर येऊन तर आपल्या त्यांच्या छोट्याशा बाळांसाठी ते खायला शोधत होते बघा. तर छान असं आणि एकदम मस्त वातावरण निवाळलं होतं, छान वाटत होतं. तर आता कुठंतरी आमच्या पेरण्या होत्या ना आणि हे जे काही पक्षी मुके जित्राबाई त्यांनाही म्हणजे बसायला उठायला आणि काही म्हणजे त्यांना खायला आणायला जाण्यासाठी असं थोडंसं वातावरण असं निवाळलं ना तर खूप छान वाटतं आणि सगळ्यांना फिरता येतं मिरता येतं. तर असं होतं. तर पक्षी बघा म्हणजे असे इकडं तिकडं फिरत होते सगळे असे मस्त छान. आणि आज आमच्या शेळ्या ना एकदम मस्त मजेमध्ये बसल्या होत्या, कारण की आज काही खाली चिडचिड नव्हती, काही कुठं राडा नव्हता. एकदम सगळी का असं वाळलं होतं आणि सुकलं होतं सगळं. एकदम छान वाटत होतं. ऊन पडल्यामुळं खूपच भारी वाटत होतं. तर नाही का बघा पक्ष्यांचा कसा आवाज येत होता किलकिल, कारण की ती आता आहे ना घरट्यातून बाहेर पडून खायला शोधत होते बघा. त्याच्यामुळं सगळं त्यांचा आवाज असा किलकिल तुम्हाला येतच असेल. तर आहे ना आमच्या ह्या छोट्याशा झाडावर, तर सीताफळाचं झाड आहे बघा, याच्यावरती ना छोटेसे पक्षी असे बसले होते. तर ते असे ना म्हणजे आता शोधतच होते जेवणासाठी त्यांना. आता त्यांच्या बाळांसाठी काही आकाशात मध्ये पण भरारी घेत होते का कुठं गो आम्हाला खायला भेटणं आणि आमच्या बाळांना आम्ही नेऊन आमचं पण पोट भरू. तर बघा हा सीताफळाच्या झाडावर असे छानसे पिल्लं म्हणजे ना चिमणीचे बघा बसले होते आणि खायला शोधत होते कुठं काय, कारण की ना इथं खाली थोडंसं आहे ना मी असं खारकाटं बिरकाटं टाकीत असते, तर ते मग खायला तिथं येतच असते. तर ते त्याच्यामुळं तिथं झाडावर बसले होते आणि कधी आम्ही खायला घेऊन जाऊ असं त्यांचं चाललं होतं. आणि ऊन इतकं पडल्यामुळे ना शेळ्या तर आमच्या ना इतकं म्हणजे भारी होत्या ना, मस्त चांगलं छान मस्त आरामशीरमध्ये बघा सगळ्या बसलेल्या होत्या, सगळ्या छानमध्ये. असं त्यांना आज कुठं तरी छान वाटत असेल, म्हणजे अजिबात खाली असा चिडचिड नाही म्हणून असं एकदम भारी वाटत होतं. तर बघा इतकं भारी आणि खडखडीत असं ऊन पडलं होतं बघा. त्याच्यामुळं आज आहे ना लईच भारी वाटत होतं एकदम बघा. इतकं खडखडीत ऊन आणि सूर्यदेव असे एकदम असं हे झालं होतं, म्हणजे त्यांनी चांगलं प्रकाशित ऊन असे कडकडीचं सोडलं होतं. तर चला आता, तर चला सगळं आवरून झालं, मुलं शाळेत गेले आणि सगळं धुणं बिणं आज आहे ना इतकं बघा इतकं होते ना कपडे. छोकूच्या पप्पाचे पण भरपूर होते सगळे. तर मग तर छोकूचे पप्पा गाडी घेऊन आलेत बघा. तर चला आता आम्ही निघाले थोडं बाहेर, गाडीमध्ये बसल्या मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. तर चला मग आता गाडीत जाऊन बसते मी. हा आले थांबा. तर चला आम्ही निघालोय आता. तर कुठं चाललो वडगाव सावता. तर माझ्या मावाचा भाऊ आजारी होता, त्याच्यामुळे त्याला भेटायलाच नव्हते गेलो. दवाखान्यात जायचं म्हणता राहून गेलं. मग म्हणलं चला आज त्याला भेटून येऊ, जाऊन येऊ तिकडं. आणि लई दिवस नाही मावशीला पण भेटले नाही. अशोक म्हणजे माझा मावस भाऊ आहे आणि माझी मावशीला बरेच दिवस झाले भेटले पण नव्हते. मग म्हणलं चला आता जाऊ. तर मग छोटूच्या पप्पाला आता छान गाडी चालवता येते म्हणून म्हणलं चला आता. ते म्हणले आपण मोठी गाडीच घेऊन जाऊ. मग असं झालं. चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा. जे कोणी नवीन आला असेल त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला. तर बघा निम्म्या रस्त्यात आलो, मिस्टरांना लई ताण लागली. तर मग त्यांना पाणी घ्यायला गेलते, पाणी घेऊन आली आता. चला आता राहिलेला प्रवास आपण करू. दादा घ्या. केवढे लागली बाटली? केवढ्याला असू द्या, प्या. तुम्हाला प्यायचं होतं ना. धरा मग, चला घ्या पिऊन पाणी, चला. तर असं आहे आणि बरंच लांबवर आलो या. तर असं बघा तांबाखू पहिली खा. तांबाखू सांगायची लाज वाटत का वय? अहो इतक्या वर्ष दारूत लोळून पडत होते त्याची नाही तुम्हाला लाज वाटली, आणि आता मी म्हणते तंबाखू खाऊन घ्या पहिलं, त्याची लाज वाटती वय? वय
तर असं आहे. आणि चॉकलेट पण आणले बघा, या चॉकलेट पण खायला मस्तपैकी. तर चला जातो आता, मावशीला भेटायचंय. छान अशा मावशी संग गप्पा पण मारणार आहे. काही दिवस झाले मावशीला पण भेटले नव्हते. आणि चला तुम्हाला माझ्या मावशीसोबत ओळख पण करून देणार आहे आज. तर चला व्हिडिओला कंटिन्यू राहा, मध्ये स्किप नका करू. आलो आता मावशीच्या घरी. तर बघा इकडं तुम्ही गाडी नाही न्यायची? त्यांची गायची गाडी, चला लावा इथंच. तर चला आम्ही आलो भाऊला भेटायला. बरं आहे का भाऊ? तू तर खाऊन खाऊन बसून बसून चांगली तब्येत झाली अरे आता. हा होय, तू आणि बिन चांगलं भारी झालंय. मग ही वहिनी बाई आहे, हा मावस भाऊ आहे. आणि इकडं आमची ही मावशी बघा, मेरी मौसी आहे. है ना का मावशी? तिकडे बाकी तुला कसं वाटलं आम्ही आलो तर? लय चांगलं. भारी वाटलं ना? हा? अगं वाटत बघून राहिली का फोन आल्यावर इथं हा. बसूनच कधी राहिली. येते कधी येते आहे ना? बसली होती मी, फोन आले उठले हा. मग इथं झोपूपर्यंत म्हणलं आता येते मुलगाची येते. हा ना, मी काकाला फोन करून सांगितलं होतं आम्ही येणार आहे म्हणून, घरी आहे का. मग तर बराच वेळ झाला, नाश्ता पाणी झाला. आता छकूचे पप्पा गेले गाडीत बसायला. तर म्हणलं चला आधी ना भावासंग गप्पा मारा. उषा पण काय दाजीनीच पॅक करून ठेवला भावाला माया, आहे की नाही? लय गप्पा मारले बरं का तुम्ही दोघांनी. आणि इकडं काका लगेच गेले. इकडं बारीचं काय चाललंय, तर ही आहे आपली भाशी. बाले हाय कर. तर बघा तिचं चाललंय झाडलोट. हाय आमच्या पोराला पोर. तर आता निघायचंच होतं. म्हणलं चला काकांची गाठ घेऊन काकांना म्हणावं चला आता आम्ही निघालो. इतका वेळ आमच्या पाशीच बसले होते, पण आता त्यांचा दुधाचा टाइम झाला होता. तर बघा काका काय म्हणतात व्हिडिओमध्ये घ्यायला लागल्यावरती. काका लाजत होते, माझा व्हिडिओ नको घेऊ म्हणून असं म्हणत होते. तर चला आता आता निघतो आम्ही. मग काय मावशी निघू का मग? कोणती तू चल ना मला शिकवायला. हा? दाजीला मी तारास करते का दाजी मला तारास देतात? चालता येतं ना? बरं आहे बाबा. तर मग निघालो तिथून. आणि मग छकूचे पप्पा म्हणत होते तर तू घे गाडी आता घरी जाताना. तर म्हणलं नको नको मला नाही येत चालवता, तुम्ही आपलं चालवा. आणि मामाच्या घरी पण जाणार होतो, पण इथंच लय उशीर झाला. मग म्हणलं नका आता चला. तर इथं साऊंड त्यांनी लावला होता, टेप लावला होता गाडीतला. म्हणलं नाही का परत कॉपीराईट येईन म्हणून मग आहे ना व्हॉइस वरतीच घेत. चला आम्ही आलो आता पार्लर मध्ये. आणि आता मुलांना खायला दिंडे चालले म्हणून पोलीस हा दिंड्या चालल्या. तर आता दिंड्या चाललेल्या आहेत बघा. म्हणजे आता पंढरीची वारी. तर सगळे पंढरीच्या वारीसाठी आता एकादशीला तर चाललेले आहेत. तर आलोय आता पार्लरमध्ये. तर आता मुलांना खायला घेते. काकांनी पैसे दिले, काकांना म्हणलं नको नको, तरी पण त्यांनी पैसे दिले मुलांना खायला. आणि ते म्हणत होते पोरांना का नाही आणलं, लय दिवस झाले पोरांना पाहिलं नाही म्हणून का घेऊन नाही आले. तर त्यांना म्हणलं येईन एखाद दिवशी परत कधीतरी, मुलांच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन. तर चला आता त्यांना खायला घेते इथं. छकूच्या पप्पाला सांगा गाडी येते का नाही चालवता, आणि छान येते का. मला आहे ना खरंच नाही भारी वाटलं त्यांच्यासोबत यायला. त्यांनी पर्यंत आणलं बघा, तर भारी वाटलं एकदम. आणि छान गाडी चालवता येते बरं का त्यांना. तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये येते का नाही गाडी चालवता त्यांना. तुम्हाला खाऊ माहिती का, वडगावचे बाबा आहे का, त्यांनी ती म्हणले पैसे दिले त्यांनी. ते म्हणले खाऊन ये छकूला आणि दादाला. आणि त्यांना का नाही आणलं, ते म्हणले लय दिवस झाले त्यांना पाहिलं नाही दोघांना पण. वडगावची आजी आणि बाबा तुला माहिती ना, ते बाबांनी खायला पैसे दिलते. मग ते म्हणले खाऊ घे. ते त्या पापड्या नाही का छान आहे, त्या भारी लागत आहेत खायला. दाखव ना. दादा झोपला काय? हा काय तर आणल्या भारी लागतात ना त्या. तर तुम्हाला खायला कागद असतो ते काढायचं आणि खायचं. हा चल अजून शाळा नाही आल्या, तर आता कपडे ते काढून घेते. आणि ते करड पलीकडे टाकून घेते. दादा काय झोपला काय? झोपला सोया सोया. अय पोरा उठ. बघा ते पोरा अभ्यास करता करता झोपी गेले. दादा
अरे काय आहे? झोप अभ्यास आहे काय 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 अभ्यास करता करता झोपला काय का बघ आता ये पोर लय लोड येतो का अभ्यासाचा तुला होय ए पोरा ऐ उठ ना गरम गरम समोसा आणलाय खाऊन घे चल उठ लवकर मी आणला आता ते वडगावच्या बाबाला त्या मामाला भेटायला गेलते ना मग त्या बाबा म्हणले का दादाला माझ्या खाऊ नये पैसे दिलते मग खाऊ आणला ते म्हणले दादाला का नाही आणलं तसा बी आणला आता पण दिलते बाबाने मग आणलं आम्हाला वाटत होतं तुम्ही लांब गेले खाऊ आणणार होते. आम्हाला लांब गेला तुला माहिती ना मम्मी खाऊ आणल्याशिवाय राहत नसते आणतच असती गरम आहे का नाही मी तिथं थांबले 5 मिनिटं झाल्यावर मग तवर पप्पा भुशाची गोण आणाय गेले आणि मग मी तवर हे केलं मग कुठून आणला? ती मी काय मानते तिथूनच आणला दादा खा दोघं खा आता मी घेते कपडे बिपडे काढून काय आणि आज 4 दिवसाच्या नंतर आहे ना कडक ऊन होतं दिवसभर असं कडक ऊन होतं खूप छान वाटलं तर असा दिवस आमचा गेला फिरण्यामध्ये तर चला तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जे नवीन आले असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट